डोंगरावरून वाहणारे धबधबे, धुक्याने भरलेले रस्ते आणि झाडांवरून पडणारे पावसाचे थेंब सगळंच अप्रतिम वाटतंय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। हे बघा, इथे ऋत्वी कशी झोपली आहे छान, आंघोळ वगैरे झाली, टॉवेल लावून छान झोपली आहे। चला आता तिला उठवतो आणि निघूयात। गणपती बाप्पा। सो मित्रांनो, आता आम्ही स्टेकेशनसाठी म्हणजेच 2 दिवस छान कुठेतरी राहण्यासाठी म्हणून लोणावळ्याच्या इकडे चाललो आहे, एका छान प्रॉपर्टीला। ॲक्च्युली ती प्रॉपर्टी अशी आहे की तुम्ही तुमचं गाव विसरून जाल। तर आज आपण भेट देणार आहोत लोणावळ्याजवळच्या कामशेतमध्ये असणाऱ्या त्या नेटिव्ह प्लेसला, एका अशा जागेला जिथे मनाला पीस देणारी शांतता, ओल्या मातीचा सुगंध, मातीत असलेला आपलेपणा आणि झाडांमधून येणारा पाखरांचा तो किलबिळा एकदम मनाला शांती देणारा। म्हणजे ॲक्च्युली त्यांचे जे ओनर आहेत ते दोघं कपल होते आणि ते यंग असताना वगैरे त्यांनी छान जागा घेतलेली एक जंगलामधली, जिथे काहीच नव्हतं। तिथे बरंच काही त्यांनी डेव्हलप वगैरे केलं, खूपच नॅचरल म्हणजे वेमध्ये ते जगत आहेत। तिथे इको टुरिझमचं आपण ते केंद्र म्हणू शकतो, म्हणजे एक ठिकाण आहे। टाकी फुल करून घेतोय आता खंडाळा घाट चढतोय, पोचून जाईन एक 5-10 मिनिटात लोणावळ्याला। आणि टोटल 40 किलोमीटर आहे म्हणजे आपल्या प्रॉपर्टीला पोचायला। सो बेसिकली ती प्रॉपर्टी खूपच भारी आहे, म्हणजे जितकं मी तिचे आता रिव्ह्यूज चेक केले, त्यांच्याकडून ब्रॉशर वगैरे आलेला ते सर्व बघितलं आहे, त्या हिशोबाने तरी एकदम गावापेक्षा पण बेस्ट असल्याचा फील येणार आहे तिथे। सो बघू आता, तिकडे जाऊनच कळेल आपल्याला। आणि निघाल्यापासून आहे ना, मी ॲक्च्युली डोंबिवलीला राहतो, सो तळोजा साईडला आहे ना एवढी ट्रॅफिक होती, एवढी म्हणजे वर्स्ट कंडिशन आहे। आता आम्ही एक्सप्रेस हायवेला आहोत आणि एक्सप्रेस हायवेला पण मूर्खता बघा ना, 60ची स्पीड लिमिट आहे इथे, 60ची घाट चढतो आहे, 60ची स्पीड लिमिट आहे, कळत नाही। ते कॅमेरे आले की स्लो करावी। जे हायवेला आपल्याकडे जे कॅमेरे लावलेत स्पीड लिमिटवाले, ते याच्यासाठीच लावले की पैसे उकळण्यासाठी, फक्त फाईन उकळण्यासाठी, काही रिझन नाही आहे। बाहेरच्या देशांमध्ये, कुठल्याही चांगल्या देशांमध्ये कॅमेऱ्याचा हाच अर्थ आहे की जर कॅमेरा असेल तर ती डेंजर झोन आहे, काहीतरी तिथे सिरियस झोन आहे, तुम्ही गाडी स्लो करा, याच्यासाठी बरोबर त्या ठिकाणी कॅमेरे असणं गरजेचं आहे। पण हे मूर्खगिरी असणं पूर्णपणे बंडल आहे। जाऊ द्या, याच्यामुळे अननेसेसरी चिडचिड वगैरे ते सगळ्या गोष्टी होतात। ट्रॅफिक जॅममुळे सगळी चिडचिड माझीच नाही, सगळ्यांचीच होत असते, तुमची पण। जे डेली ट्रॅव्हल करतात ट्रॅफिकमधून त्यांना माहिती रियालिटी। स्वतः आपण पोचू आणि मस्त त्यांचा कॉल आलेला, व्हेज आहे की नॉनव्हेज आहे वगैरे। सो नॉनव्हेज सांगितलं आम्ही, आम्हाला नॉनव्हेज जास्त आवडतो, सो बोललो आहे। आता जाऊन बघूया कसं आपल्याला जेवण वगैरे मिळतं आहे। नो डाऊट की छानच असेल, मस्त असं थोडं घरगुती टाईपचं ते देतात। सो ऋत्वी ॲक्च्युली भूक लागली, आम्ही निघाल्यापासून काही खाल्लं नाही, काही नाही, कारण निघालो आहे आम्ही सकाळी 8:30ला वगैरे घर सोडलं आहे। आता 12 वाजायला आलेत, 11:45 झालेत लिटरली। 2 तासाची पण जर्नी नाही आहे, पण त्या ट्रॅफिकने एवढा जीव खाल्ला, इतका वेळ गेला ना त्याच्यामध्ये। आता 11:15 झाले। सो जाऊन पहिले जेवणावर ताव मारू। आणि मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो आहे आपल्या प्रॉपर्टीला, त्याचं नाव आहे नेटिव्ह प्लेस। चलो आता एंट्री करूया। चला आता सामान वगैरे काढतोय आणि जाऊया प्रॉपर्टीमध्ये। इथे पार्क केली आहे थोडी दाबून, आय थिंक इथे बाहेरच पार्किंग आहे यांची आणि इथून गेट दिसतोय। सो चला एंट्री करूया। या कालूला कसं वाटतंय? छान छान वाटतं।
आजची आपली ही रूम आहे. इथे बेड, एक्स्ट्रा बेड आणि तिथे बसायला जागा आहे छान. आणि इथून दिसणारा हा व्ह्यू. आणि इथे आम्हाला छानसा कबट दिला. आणि ही बाहेर आम्ही तुम्हाला कधी दाखवते. इथे छानसा हे दिलंय. आणि इथे आम्हाला एक्स्ट्रा बाथरूम दिलाय. खूप मोठा बाथरूम आहे. रूम तशी फार मोठी नाही आहे पण छान आहे, मस्त स्वच्छ सुंदर आहे मस्त. इथे आता आपल्याला लंच सर्व होणार आहे, त्यांची तयारी चालू आहे. आणि ॲक्च्युली ते बरेचसे फॉरेनर्स येतात, इंडियन त्यात म्हणजे आत्ता इंडियन्सना कळायला लागलं. सो मोस्टली तर इथे सर्व फॉरेनर्स वगैरे येतात. आणि मागे पण मस्त छान सिटिंग एरिया वगैरे, इथे पण छान आहे सिटिंग एरिया. आणि किस्सा असा आहे की इथे आहे ना, इथे समोर बर्ड्स वगैरे येतात. म्हणजे आता अजून कोणी आलं नाही आहे, आता ते वेदर वगैरे जरा खराब झालं आहे. बट इथे बर्ड्स वगैरे येतात मस्त. सो छान, म्हणजे आपल्याला इथे जेवताना वगैरे ते सगळं अनुभवता येतं. जे नेचरपासून आता शहरांमध्ये लांब गेले त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट मस्त जागा आहे ही. आणि आता शीतल ऋतवी थोडे फ्रेश वगैरे होत आहेत. जेवण आलं की मस्त जेवणावर ताव मारू आणि थोडं एक्सप्लोअर करू. तर इथे आपल्याबरोबर आहेत आता विराज सर, सोशल मीडिया मॅनेजर आहे. त्याबरोबर मी गार्डन, परत गेस्ट हाऊस वगैरे ते पण थोडंफार बघतो. आणि मोस्टली तरी माझं काम सोशल मीडियासाठी असतं, सोशल मीडिया ॲड्स वगैरे. सो बेसिकली विराज सरां थ्रूच मी इथे आलो आहे. आणि आता त्यांची प्रॉपर्टी आपण एक्सप्लोअर करूया. आता सध्या ॲक्च्युली मी म्हटलं जसं तुम्हाला लेट झालं, कुठे नाश्ता पण केला नाही, ते ट्रॅफिक वगैरे त्याच्यामुळे. स्वतः पहिले जेवून घेऊया आणि मग प्रॉपर्टी छान व्हिजिट करू. आणि रूम टूर तर दिलीच आहे मी तुम्हाला. तर छान आहे, मस्त एकदम प्रसन्न वाटतं, एकदम छान. आता आपलं गरम गरम जेवण तयार आहे. स्वतः बघूया काय काय जेवणामध्ये. भेंड्याची भाजी पण इथे आहे, चण्याची भाजी इथे आहे, डाळ इथे आहे, भात आणि तिकडे आहे भाकरी. इथे आहे शिरा. ऋत्वी सव करते. काय करते सव तू? बस बस बस. घरचं लोणचं. इथे पण छान रूम्स आहेत आणि इथे सिटिंग वगैरे अरेंजमेंट आहे. ॲक्च्युली आता पाऊस पडतो आहे, तो पॉसिबल नाही आहे. आणि आता थोडं गार्डन वॉक वगैरे करायला चाललं आहे. बघूया यांची प्रॉपर्टी थोडीशी एक्सप्लोअर करू आपण. हे बघा इथे छान आहे, मस्त घनदाट झालं आहे सगळं. खाऊचं पान. हां, हे बघा हे खायचं पान आहे. ते पान खातो ना आपण इथे, ते मी पान खाल्ले बघ. खाऊन तर बघ, चावून. चॉकलेट पान. पाणी वगैरे ही हळद, इथलीच हळद आपण परत प्रोसेस करून वगैरे किचनमध्ये येतो. किचनमध्ये सगळंच गार्डनमधलं नाही येऊ शकत. गेस्ट असेल तर जेवढं आपल्याला घेता येईल. आळूची वडी झाली किंवा स्पिनिच वगैरे जे असतं, म्हणजे तुम्हाला इथे येऊन आहे ना, जे पण तुम्ही जेवण वगैरे तुम्हाला असेल त्यातलं बरंचसं सगळ्या गोष्टी तर पॉसिबल नाही आहे, पण बऱ्याचशा गोष्टी इथेच हे उगवतात त्यापैकीच असतं. आता इथे मागे हळदीचं ते झाड वगैरे, सो तीच प्रोसेस वगैरे करून तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे. आता ते दाखवतात आपल्याला. आपला अजून एक तर भातसुद्धा आपलं गार्डनमधून असतं. बट आत्ता असं आहे की मान्सूनमध्ये बऱ्यापैकी झालं त्याचं. तर ह्या वर्षीचं पीक आल्यानंतर परत रिस्टोर होतं. भरपूर असतं त्याचं.
म्हणजे भात शेती पण हे करतात. सो भात पण इथलाच असतो, फक्त यावर्षी काहीतरी प्रॉब्लेम झाला. बट अदरवाईज भात पण हे स्वतः लावतात. मध्ये ते कसं असतं की भात मुरावा लागतो, नाहीतर आपला इंद्रायणी आहे या भागात पूर्ण, तर तो भात मुरवण्यासाठी त्याला थोडा टाइम द्यावा लागतो. बरोबर. जसा मुरलेला असेल तेवढं जास्त चांगली चव येते आणि जास्त असं हे होत नाही पूर्णासारखं, म्हणजे म्हणतात ना किचकिच होतो, असं जास्त होत नाही. बरोबर. इकडे पायनॅपल वगैरे, पायनॅपल शेती, हे बघा इथे पायनॅपल वगैरे आहेत, पपई, भरपूर काय काय, पपई वगैरे तिथे. म्हणून रेअर झाड आहे ते. अच्छा. मोस्टली व्हाईट बेरी एवढ्या असतात, पण आपल्याकडे रेअरेस्ट ते कसं प्लांट आहे आता ते मॅमनाच माहिती, बट ते खूप रेअर आहे. अच्छा. ही स्पिनिच आहे, जसं आपण आपला पपई वाला स्पिनेच, मराठी नाव आम्हाला माहित नाहीये. ते पण इथे पनीर असतं ना, पालक पनीर वगैरे, तर तुम्हाला चवच डिफरन्सच कळणार नाही. बरोबर. कसं आहे म्हणजे. अच्छा. मिरची वगैरे पण आळू तर, आणि हे बेसिकली कसं माहिती आहे फक्त आपल्यासाठी नाही आहे, इथं काही असो, ते हळद म्हणा किंवा केळीची झाडं म्हणा किंवा काही, हे फक्त माणसांसाठी नाही किंवा आपल्या गेस्ट हाऊससाठी नाही आहे, तर ह्या मातीसाठी आणि नेचरसाठी आहे. म्हणजे हळद का लावतात, आता इथे एक आहे, आणि आंब्याच्या खाली मोस्टली लावतात हळद, का तर ते जे न्यूट्रिशन्स जमिनीत सोडतं हळद, ते आंब्यासाठी चांगले असते. अच्छा. किंवा त्या मातीसाठी चांगले असते. बाबांना सांगायला पाहिजे, आपल्या गावी पण आंब्याचं बाबांना खूप टेन्शन असतं, सो लावू शकतात. कारण आमच्या गावी पण आहेत की जे हळद आहे ना, ते ॲक्च्युली काहीतरी त्याचा कांदा म्हणतात. सो आंब्याच्या ह्याच्यामध्ये असतं आपल्याकडे पण. सो आता इथं नदीमध्ये पण आळू लावलेला हळद, की त्यासाठीच आहे की त्या जमिनीत पोषण जावं, जमीन चांगली व्हावी. ही केळी आहे की रानटी? केळे. इकडे तिथे आहे ती लाल केळे. अच्छा. ही आपली खायचीच साधी. इथे केळी आहे, तिथे केळी आहे, इथे तू आळू कांदा म्हणतात ना, तसंच असतं. सो हे पण आळूचं इथे. सो हे जे समोर आहे, हा एक्झॅक्ट माझ्या समोर डॅम आहे. आता यांनी फॉरेस्ट एवढं डेन्स केलं आहे की यांच्या रूममधून दिसत नाही, अदरवाईज आतमध्ये बसून एकदम इझिली दिसतं. आत्ता पण दिसतं, पण थोडं पोर्शन दिसतं, सो खूप इझिली दिसायचं. फणसाची झाड वरती पण एक होतं, मध्ये मध्ये लावलेलं आहे. दरवर्षी जे राहिलेले झाडांवरून पडतात खाली, आंब्याचं म्हणा किंवा काय फणसाचं सुद्धा, तर ती तिथल्या तिथं रोपं उगवतात. बरं. तर आपण ती काय करतो, ती थोडी ग्रो झाली ना, तिथून काढून इथं बॅग सेट केलं, त्या बॅग मध्ये आपण ती स्टोअर करतो, आणि जसं लागेल, जसं हे करता लावायचं असेल तसं आपण लावतो. अच्छा. आणि इथे कोंबड्या वगैरे दिसत आहेत, काय ते नक्की? कोंबड्यांचं आपलं गार्डन साठी जे खत लागतं, तर त्यामध्ये कंपोस्ट एक असतं, म्हणजे जे फूड वेस्ट आहे ते कंपोस्ट झालं, शेणखत झालं. परत हे जे बेड आहेत ते म्हणजे ज्याच्यात आपण रोप लावतो ते डायरेक्ट बेड नसतात, म्हणजे डायरेक्ट माती नसते. ते 1.5 ते 2 फूट खोदतात, आणि त्याची माती काढून त्यात जो पाला पाचोळा, शेणखत, कंपोस्ट, परत या कोंबड्यांचं जे वेस्ट असतं ते, आणि अजून एक बोन्सचं एक काहीतरी आहे, तर सगळं पूर्णपणे ऑर्गॅनिक. जरा सुद्धा आपण केमिकल किंवा कीटकनाशक किंवा काहीच वापरत नाही गार्डनला, 0%. तर त्यासाठी ते सगळं मिक्स करून वगैरे पाणी वगैरे देऊन मग ते आपण ह्यात घालायचं, आणि त्याच्यात मग हे जी काय म्हणतात, हे खूप स्ट्रॉंग आहे, टणक आहे. अच्छा. हां, भुसभुशीत आहे. बरोबर. त्याच्यावरती पाय वगैरे कधी ठेवायचं नाही. आणि आपल्या इथं गेस्ट हाऊसला रोजेला जाम आणि बेजलचा पेस्टो असतो, ते सुद्धा इथूनच असतं. आता झाडं छोटे ती, तेच ज्यावेळेला ग्रो होतं त्यावेळेला त्याचं जाम आणि परत कोकम सारखं सरबत सुद्धा करू शकतो. आणि हे आपण खाण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही, मोस्टली यांचं काम आहे की शेतीला. त्यासाठी रोपं म्हणत होतं ना, ती आपण लावलेली नाही. सो बेसिकली इथे ही जेवढी रोपं आहेत ना, ही सर्व हे ॲक्च्युली इथे म्हणजे काही बिया वगैरे पडतात, त्यातून जी रोपं लागतात ते काढून आणतात इथे, आणि इथेच म्हणजे ते पडतात तिथेच. पावसामुळे आता पाऊस चालू झाला की आंबे झाडावरचे पडतात खाली, काढायला नाही झाला अवकाळी पावसामुळे, तर ते पावसामुळे तिथंच रोप हे होतं, उगवतं.
त्याच मातीत. आपण त्याला काही हे करत नाही, फक्त ज्या वेळेला ते स्ट्रॉंग होतं उचलण्या इतपत त्यावेळेला काढून ते बॅगमध्ये लावतात. नेटिव्ह प्लेसला आकार देणारे ते कपल्स ज्यांनी तिथे आपलं एक वेगळंच विश्व तयार केलंय. जगण्यात खरं सुख काय आहे हे त्यांच्या नेटिव्ह प्लेसला गेल्यानंतर कळतं. गावच्या राहणीमानाचा टच, साधेपणा आणि निसर्गाशी जोडलेलं आयुष्य सगळं जणू निसर्गाशी एकरूप झालेलं. पावसात तिथे बसून फक्त पाणी, निसर्ग आणि शांतता अनुभवणं हीच खरी थेरपी वाटली. हे बघ रे, मॅजिक झाड आहे बघ, हात लावून. असं नाही, प्रेमाने लावून बघ. ते बघ बघ, क्लोज झालं. कोणतं झाड आहे हे? लाजाळू. हे बघा, ते यांना मी इथे टच करतो. ते बघ, लगेच टच केल्या केल्या कसे लाजतात ना. मॅजिक ना. आय थिंक रित्वीसाठी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. रित्वीला कधी लाजाळू नाही दाखवली. काय असं आपला संबंध येत नाही फारसा, बऱ्याच लोकांच्या घरी वगैरे असते. आता रित्वी एक्सपिरियन्स करते, खेळत बसली. तुमच्या मुलांना हेच असंच जे गावचं नातं जे आजकालची मुलं विसरत चालली आहेत मोबाईलवर, टी व्हीमध्ये टाइमपास करण्यापेक्षा, हे बघा खेळत बसली ना. काही गरज आहे आता फोन मोबाईल द्यायची, कशी खेळते. सो त्याच्यासाठीच तुमच्यासाठी ही छान प्रॉपर्टी आहे नेटिव्ह प्लेस म्हणून. इथे नक्की विजिट करा, नक्की. खूप खूप छान, मस्त वाटेल तुम्हाला एकदम. मनाची शांतता असं म्हणतात ना कुठेतरी मिळावी, ती इथे आल्यानंतर मिळाली. सो नक्कीच एकदा तरी विजिट करा, खूप छान आहे. एकदा आलात की तुम्ही येत राहणार. कारण आता यांना मी तेच विचारलं, फॉरेनर्स वगैरे इतके कसे येतात. तर ते म्हणाले की 2006-07 कोणी आलेले वाटतं. तिथून जो कनेक्शन त्यांचे डेव्हलप होत गेले त्याच्यानंतर फक्त फॉरेनर्स येतात. आपले इंडियन्स आत्ता कुठेतरी सुरू झालेत. अच्छा, मक्याची कणीस पण आली, हो, जुन्याचे वगैरे पण आहेत. चवळी वगैरे ते पण लागेल, त्याची वेल पण. हे चवळी वगैरे जे असतात ना ते मक्याच्या साईडला लावतात. का तर ज्यावेळेला मका येतो त्याच्यासोबत ती चवळीचा वेल ते अशी, अच्छा, त्याची साथ मिळते त्याला. आणि हे नंतर क्रॉप चॉप करणार आणि चॉप अँड ड्रॉप त्याच्याच जमिनीवर. यावरून आपल्याला दिसतंय जे इथले ओनर आहेत यांचा केवढा अभ्यास असेल या सर्व गोष्टींवर. त्यांनी हे सगळंच म्हणजे पण घेतात ना ते दुसऱ्यांना. अच्छा, सो बरेचसे कोर्सेस वगैरे पण इथे चालतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत, मल्टिपल आहेत. तुम्ही यांची वेबसाईट व्हिजिट करू शकता. नेटिव्ह प्लेस कामशेत म्हणून आहे, nativeplace.com टाकून चेक करू शकता. क्रॅनबेरी हिबिस्कस, सो फुल टेस्ट याची क्रॅनबेरीसारखी. हे बघा, हे मलबेरीची झाडं आहेत. आपण मराठीत तत्तू बोलतो मलबेरीला. सो आपल्या महाबळेश्वर साईडला बरेच येतात ते, त्याची झाडं पण आहे तिथे. म्हणजे खूप व्हरायटी आहे यांच्याकडे, खूपच जास्त व्हरायटी. त्यामध्ये पण टाईप असतात, एक एक गोल असतात, एक एक लांब असतात, जाती प्रजाती वेगवेगळे. सो बेसिकली हे एअर पोटॅटो आहेत. म्हणजे यांचं मूळ जरी खाली असलं तरी हे हवेत येतात. म्हणजे तुम्हाला माहीत असेल बटाटी ही जमिनीत येतात, पण इथे बघा हवेत येणारा बटाटा. फ्राईज बनवते का? खाते फ्राईज बनवून? हां, पोटॅटो आहे तो, फ्राईज बनवते आणि खाते. बघू, डायरेक्ट उभा पण आहे, एकच फ्राईज होऊन जाईल तुला. हे फुलं पाण्यात हे करून उकळली ना, ब्ल्यू कलरचं असं चहा टाईप होतं. अच्छा, UP टी. सो UP चहा म्हणू शकतो. तर विराज सर आपल्यासाठी आवळा घेऊन येतात. यांना इथे आवळा मिळालाय. दालचिनी. हे माझ्या मागे झाड आहे, हे दालचिनीचं आहे, कपट्याचं, सोन्याचं. दसऱ्याला आता घेऊन जातो यांच्याकडूनच, इथलेच नाही तर यांना पण सोनं वाटतो यांचंच. ही जी माझ्या मागे जागा आहे ही बॉनफायरसाठी. आता पावसाळा आहे त्यामुळे बॉनफायर तर नाही लावता येणार, बट अदरवाईज तुम्ही कधी याल तर तुम्हाला इथे छान बॉनफायर वगैरे लावलेलं असतं छान. आणि मेन गोष्ट, जसं मी म्हटलं तुम्हाला की वरून आधी इझिली दिसायचं, पण इतकं यांनी हे फॉरेस्ट डेन्स केलं आहे, म्हणजे स्वतःचंच सर्व डेव्हलप केलं आहे की आता इझिली दिसत नाही. पण ही एक जागा आहे जिथून आपल्याला फुल छान असा मस्त डॅम व्ह्यू दिसतो इथून. इथे छान बसायला वगैरे आहे, इथे बॉनफायर आहे आणि छान गार्डन तर आहेच. आता मी जो तुम्हाला दाखवला, आणि वरती यांची प्रॉपर्टी आहे. सो यांच्यावरून टेरेसवरून पण व्ह्यू आहे. इथे बाय द वे डॉर्मेटरी रूम्स पण आहेत, प्रायव्हेट रूम्स पण आहेत. सो बरं असं मल्टिपल टाईपचं आहे. आणि डॉर्मेटरीची कपॅसिटी पण खूप आहे. लेडीजसाठी स्पेशल वेगळ्या पण डॉर्मेटरी आहेत आणि मेलसाठी पण आहेत. मिक्स पण आहेत का? मिक्स नाही ना? ओपन डॉम पण आहे, ज्यामध्ये
लेडीजच्या साईडला येते, हां तर त्यामध्ये अटॅच बाथरूम दोन्हीला वेगवेगळे भेटतात. अच्छा. सो मिक्स्ड वगैरे पण आहे, मल्टिपल टाईपच्या डॉर्मॅट्रीज आहेत त्यांच्याकडे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीच्या रूम्स वगैरे पण आहे. याचं तुम्ही हे जे वारूळ झालं आहे वरती, हे कसं म्हणाले, ते पानं इथली घेऊन जातात? खाली जी वाळलेली पानं असतात ना उन्हाळ्यात हां किंवा ह्याच्यात, तर खालून बॉडी चेंज करून मुंग्यावरती घेऊन जातात एक 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 आणि ती कन्स्ट्रक्ट करतात. अच्छा. आणि ते लाळीने त्याला आता आपल्याला असं डायरेक्ट तरी नाही बघता आलं कधी, कारण ते कधी करत असतील किंवा काय ते आपल्याला अंदाज नाही. पण जर ऑनलाईन तुम्ही सर्च केला विवर अँड्स म्हणून, तर ते तसंच आहे की ते त्यांच्या लाळेपासून त्या पानांना जोडतात आणि घर बनवतात. मजबूती देतात बेसिकली. आपण जसं सिमेंट चुना वापरायचो, म्हणजे चुनादीच्या काही आता सिमेंट वापरतो, तसं ते लाळीने वगैरे काहीतरी करतात. सो नॅचरल बऱ्याच वेगवेगळ्या टेक्निक आहेत, नेचर आपल्या हातात नाही आहे. आता हे जे सर आहेत म्हणजे या प्रॉपर्टीचे ओनर आहेत, आपलं जे बीर बिल्डिंग इंडियामधलं सगळ्यात फेमस आहे त्याच्याही आधी कधी म्हणाले तुम्ही 1997 पासून यांनी पॅराग्लायडिंग चालू केलं, म्हणजे स्वतः इथे कमर्शियली म्हणू शकतो ना की स्वतः पुरता. नाही कमर्शियली त्यांनी इवन जे लोकल्स आहेत त्यांनाच प्रेफरन्स दिला ॲज अ टीचर म्हणून. त्यांना पहिला त्यांनी शिकवलं वगैरे ॲज अ टीचर कसं काय इन्फॉर्मेशन किंवा सगळं पहिला त्यांचं ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर आता जेवढा पण आपल्या इथं क्रू आहे तो सगळा लोकलचा आहे. फक्त सर आणि ते हे तेवढे त्यांनी सगळ्यांना गाईड करून त्यांनी, माझं तरी असं म्हणणं आहे की त्यांनी एक इंडस्ट्रीज बिल्ड केली सारखी. कारण इंडियातलं पहिलं पॅराग्लायडिंग स्कूल म्हणजे त्यावेळी 97 साली, नॉट अ जोक. सो बेसिकली आता तेव्हा त्यांनी ओपन केलं आणि आता इथे कामशेतला बरेच आहेत म्हणजे, पण ओजी जर आपण कोणी म्हणू शकतो तर इथले सर आहेत. सरांचं नाव काय? संजय राव आणि मॅमचं ॲस्ट्रिड राव. सो सहजच विचारलं मी की इथे पूल वगैरे का नाही बांधलं वगैरे, तर तेच की जे मॅम आहेत त्यांची संकल्पनाच कम्प्लिटली वेगळी होती. म्हणजे इतकंही कमर्शियलाइज हे प्लेस नाही यांना करायचं आहे. इथे हॅमॉक वगैरे लावलेला असतो, आता खूप पाऊस आहे त्यामुळे काढलं आहे, आणि इथे बॅलेन्सिंग वगैरे तुम्ही करू शकता. म्हणजे सो वरतून रोप लावलेली असते. सो बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालतात. आता पावसामुळे हे सर्व बंद ठेवलं आहे यांनी. आणि जर तुम्ही टेंट रूम म्हणजे टेंट वगैरे बुक केलं, यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, टेंट वगैरे पण असतात. सो ते इथे लावले जातात. तसं मल्टिपल आहे. आणि आता मस्त प्रॉपर्टी टूर झाली आपली सर्व. बरीच इन्फॉर्मेशन दिली. काही ऑन कॅमेरा आम्ही घेतली, काही ऑफ कॅमेरा, पण बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. बरीचशी इन्साईट किंवा बरीचशी माहिती दिली सरांनी. सो आता इथलं झालं आहे. आता कुठे जाऊया म्हणते? कोंडेश्वर. सो आता इथे पुढे कोंडेश्वर साईडला चाललो आहे, म्हणजे आता आमच्या एक्झॅक्ट समोर त्या साईडला. सो तिकडे जायचं आहे कोंडेश्वरकडे, आणि तिथून डागबैरीचा ट्रेक पण चालू होतो. सो बेस पॉईंट आहे तो. सो आता तिकडे जाऊ आणि तिथे 2-3 वॉटरफॉल वगैरे आहेत. ॲक्च्युली इथे ना मल्टिपल वॉटरफॉल आहेत. मी असं म्हणू शकतो की वॉटरफॉलचं माहेरघर वगैरे असं काहीतरी. सो एक रील आधी आली असेल, तुम्ही चेक करू शकता, ज्याच्यामध्ये मी मेन्शन केलं आहे. सो इथे खूप मल्टिपल वॉटरफॉल आहेत. असेच इझिली डोळ्यांना तुम्हाला 5-10 असेच दिसतात. सो वॉकिंग डिस्टन्सला पण भरपूर, वॉकिंग डिस्टन्सला वगैरे पण खूप आहेत. आणि छान इथे मागे पवनचक्की वगैरे. सो वेदर क्लिअर असेल ना, खूप भारी वाटतं, खूप मस्त वाटतं. आता येताना पण मध्ये रेल्वे वगैरे क्रॉस करावी लागते. त्यानंतरचा पण पूर्ण जे गाव वगैरे लागतात, जो व्ह्यू आहे मस्त आहे. छान फुलं वगैरे, म्हणजे जे आपल्या कास पठाराला जसं सगळीकडे फुलं वगैरे येतात, कारवी येते, तशी इथे पण सर्व ठिकाणी होती येताना. म्हणजे बरेचसे पॅच होते. सो आता मे बी आम्ही जिकडे चाललो आहे तिथे पण कदाचित बघायला मिळेल. तिथे कुसूर पठार म्हणून पण आहे. आता मोस्टली त्याला ॲक्सेस या बाजूने नाही, पण इकडून सुद्धा ट्रेक करता येतो. फक्त त्याला गायडेड लागतं, म्हणजे जास्त रूट नाही आहे, तो वापरत नाही. अच्छा. मागच्या बाजूला ठोकरवाडी डॅमनं जर गेलं ना तर कुसूर गावात जातं. तर ते सुद्धा सेम कास पठारसारखं पठार आहे. सो ओव्हरऑल पूर्ण सह्याद्रीच खूप सुंदर आहे. या सिमिलर गोष्टी आहेत सह्याद्रीमध्ये, खूप भारी आहे. रित्वी तुला काय वाटलेलं ते बघून? तू काय म्हणाली? काश्मीरला आलो? मला पण जस्ट आलाच वाटलं, म्हणजे बघितलं तसं पूर्ण ते पठार वगैरे असं काश्मीरसारखी झाडं वगैरे, म्हणजे खूपच छान आहे सिनरी ती. ॲक्च्युली महाराष्ट्र खूप सुंदर आहे. पहिले महाराष्ट्र एक्सप्लोअर करा, मग आपला देश, आणि मग बाहेर जा. नेटिव्ह प्लेसच्या बाजूचं आणि जे आता वाटेत सुद्धा लागलं आहे, हे आहे कामशेत जवळील उकसण धरण. एक असं ठिकाण
जिथे निसर्गाची शांतता आणि पाण्याचा नितळ प्रवाह मनाला स्पर्शून जातो. हिरव्या टेकड्यांनी वेढलेले हे सुंदर धरण म्हणजे निसर्गाचा आरसाच वाटतं आणि इथूनच इंद्रायणी नदीचा उगम होतो असं म्हटलं जातं. शांत वारा, पाण्याचे तरंग आणि आजूबाजूची निसर्ग संपदा सगळंच एकदम आत्म्याला स्पर्शून जातं. आता आम्ही कोंडेश्वर मंदिराकडे, म्हणजे हा बदलापूरचा कोंडेश्वर नाही आहे, हा इकडचा आहे, म्हणजे कामशेत साईडचा कोंडेश्वर मंदिर आहे. सो तिथून बरेचसे स्पॉट्स आहेत जे दाखवायला. आता विराज सर आपल्याबरोबर आले आहेत, मागेच विराज सर आणि त्यांचे फ्रेंड आहेत. सो आता आम्ही इथे एक्सप्लोअर करू. मागे कार पार्क केली आहे आणि आता कोंडेश्वर मंदिराकडे चाललो आहे. ॲक्च्युली हे बदलापूरचं कोंडेश्वर नाही आहे, वेगळं आहे. थांबे कसं ना जरा चावून तुला म्हणतो सर नाही चावणार तुला नाही काय धरलेला मी ते बरीच वे असं धरायचं असतं. पकड पकड हात लाव आहे की मी धरलंय त्याला. अरे लाजते काय, लाव, घाबरते तू, बघ लावून बघ. मंदिर खूपच छान आहे, मस्त. म्हणजे या मंदिराचं जे लोकेशन आहे खूपच युनिक लोकेशन आहे, खूप भारी. हे बघा मागे मंदिर आहे, इथे छान शंकराची मूर्ती पण बनवली आहे. सो चला आता दर्शन घेऊया. मंदिरात दर्शन घेऊन झालं आहे कोंडेश्वर. ॲक्च्युली हे मावळ प्रांतात येतं. सो कामशेतपासून आतमध्ये हे मंदिर आहे. बदलापूरचं कोंडेश्वर नाही आहे, परत सांगतो आहे. तुम्हाला कोकणातलं मार्लेश्वर माहिती आहे का? मध्ये मंदिर आहे, आजूबाजूला खूपच सुंदर निसर्ग, धबधबे, तसंच हे स्पॉट आहे. इथे मंदिर आहे शंकराचं, आजूबाजूने आता माझ्या मागे बघा इथे 2-3 छोटे, ते म्हणे लहान आहे म्हणजे रिथवी वगैरेसाठी बरोबर आहे. इथे मागे मोठा आहे. ॲक्च्युली आता सगळीकडे धुकं आलं आहे. आम्ही बरंच पुढे जाणार होतो, म्हणजे कोकणकडा पॉईंट आहे. बेसिकली जिथून कोकण म्हणजे जी क्लिफ आहे सह्याद्रीची, जिथून कोकण दिसतं आपल्याला, त्याला कोकणकडा म्हणतात. सो इथला पण एक कोकणकडा पॉईंट आहे, जास्त लांब नाही आहे. आता मी ड्रोन उडवलेला, सो मी दाखवू शकतो तुम्हाला शॉट. सो तिथून तो कोकणकडा पॉईंट दिसतो. पण आता ड्रोन उडवून चेक केलं आम्ही, फुल धुकं आहे, मजबूत धुकं आहे. त्यामुळे आता इथे नाही जातं. इथे दर्शन वगैरे केलं, इथे मागून नदी वगैरे वाहते छान मस्त. त्याचे पण असे लेअर आहेत आणि वेगवेगळे पॉन्ड बनलेत. सो आता स्विमिंगसाठी सेफ आहे की नाही मला माहीत नाही, पण मस्त आहे, एकदम छान, एकदम मस्त सगळं. आणि वेदर तर मस्तच आहे. बाकी हे बघा इथे सगळीकडे ना हे असे छान फुलं आली आहेत, हे बघा. ॲक्च्युली निघालो आहे आम्ही रिटर्न. कोंडेश्वर मंदिर आणि तो सगळा परिसर वगैरे आपला एक्सप्लोअर करून झालं आहे. सीन कसं आहे, पाऊस मजबूत पडतो आहे, रिथवी वगैरे, त्यामुळे जास्त एक्सप्लोअर नाही करता येत, म्हणजे जाऊन. सो बाहेरून आम्ही बरंच बघितलं. आता एक वॉटरफॉलला जाताना मस्त सफेद दुधाळ पाणी पडत होतं, पण म्हटलं येताना तिथे व्हिजिट करू. येता फुल लाल भडक, कारण पाऊस पडतो आहे ना. सो माती त्याच्याबरोबर आली आहे गाळ वाहून, त्यामुळे झालं बरंच इथलं सगळं शूट नाही करता आलं आहे. ड्रोन पण बॅटरी कमी झालेली आणि पाऊस पण चालू आहे. सो आता प्रॉपर्टीवर चाललो आहे, म्हणजे 7-8 वाजले की संपलं, एकदम शांतता. सो हे तुम्हाला अनुभव करायचा असेल, म्हणजे एकदम गावी आल्यासारखं, तर त्याच्यासाठी इथे या. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? गावाला आल्यासारखं वाटतंय की कसं वाटतंय? असं गावापेक्षा पण एकदम सुंदर वाटतंय.
आता या ज्या वेलींमधून मी चालतोय इथे हे वेली आलेत, म्हणजे हे फुलं किंवा पाकळ्या ज्या पण आहेत या, जो सनबर्ड पक्षी आहे तो इथे आतमध्ये येतो हे खायला, आणि यांनी इथे बऱ्याचशा जे काही म्हणजे आपल्या खाण्यापिण्यासाठी म्हणजे आपल्या खाण्यासाठी वगैरे इतकं नाही, पण पक्ष्यांना काय हवं, पक्ष्यांना काय लागतं, प्राण्यांना काय लागतं, सो खूपच इकोसिस्टीम यांनी डेव्हलप केली आहे खूपच, आणि त्यातून साकारलेली ही प्रॉपर्टी आहे. ॲक्च्युली यांचं जे आहे ना ते पर्माकल्चरवर आधारित आहे, म्हणजे ही जी थीम आहे ती पर्माकल्चर म्हणजे काय सर? ह्यामध्ये ना जे गार्डन असतं किंवा जी प्रॉपर्टी आपली आहे तर बाहेरून जास्त नाही, सस्टेनेबल कसं राहतं याच्यावरती जास्त विचार असतो. म्हणजे एक साधी कन्सेप्ट आहे, जर आपली जमीन उघडी असेल तर त्याच्यावरती तणकट उगवेल, वीड्स उगवतात, तर ते उगवू नये म्हणून आपण त्याच्यावरती जो वाळलेला पाला वगैरे असतो तो आपण टाकतो. तर ज्यामुळं जर ऊन पडलं तर पाणीसुद्धा जास्त उडत नाही आणि जे तणकाट वगैरे येणार असतं ते सुद्धा जास्त येतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पर्माकल्चर रिलेटेड. त्या म्हणजे जे आपलं गार्डन आहे किंवा जी आपली प्रॉपर्टी किंवा जे आपलं ॲग्रिकल्चर आहे, फार्म आहे, ते गार्डनच स्वतःला फीड करेल, बाहेरून जास्त नाही आणलं पाहिजे. म्हणजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी. थोडक्यात तुम्ही असं समजा की एकदा ते सगळं सेट केलं की आपल्याला फार मेंटेन करायला न लागावं असं म्हणू शकतो आपण. नाही आणले पाहिजे. म्हणजे आता एक साधं अजून एक असतं की जिथं फूड फॉरेस्ट असतं, मिरचीची वगैरे आपण झाड वगैरे लावतो, ज्याला कीड वगैरे पडते. कंटिन्युअस पक्ष्यांचे आवाज, सोलार वगैरे लावलं आहे म्हणजे हा पाण्यासाठी आहे. आणि इथून आता डॅमचा नजारा दिसतोय. यांचा जो वरचा टेरेस एरिया आहे खूपच सुंदर आहे हे बघा. आणि इथे थोडंफार असं बसायला वगैरे म्हणजे बसायला पण प्रॉपर बनवलं आहे, इथे पण आहे. आता हे सांगत होते की आता पावसाळा म्हणून, अदरवाईज इथे बार्बेक्यू वगैरे रात्रीचं असतं, सो खूप भारी आहे. आणि मेन सगळ्यात भारी गोष्ट हीच आहे की इथून व्ह्यू बघा. आता इथे मस्त वरती व्ह्यू एन्जॉय करून, ॲक्च्युली पाऊस आला सो आम्हाला खाली यावं लागलं, तर चहा घेतो आहे. आणि इथे ना यांचे कार्ड्स आहेत, सो आता इथे मी 2-4 काढले आहेत. सो इथे ज्या पण गोष्टी आहेत, ज्या पण स्पेसीज आहेत, बर्ड्स आहेत, वेगवेगळे झाडं, म्हणजे जे पण काही यांच्याकडे आहे त्या सगळ्यांचं यांनी इथे फुल असं छान बनवून ठेवलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. सो आता तेच थोडंसं एक नजर टाकतो त्याच्यावर. एखादा वाडा कसा असतो आणि आजूबाजूला छान, म्हणजे त्याच्यापेक्षा खूपच भारी आहे. मी येऊन बघा नक्की कळेल, तरच तुम्हाला तो फील, तो अनुभव मिळेल. ॲक्च्युली यांचा जो मुलगा आहे, म्हणजे जे कपल आहे ज्यांनी त्यांची प्रॉपर्टी आहे, सो त्यांच्या मुलाला इतकं पॅराग्लायडिंगचं वेड आहे की तो अख्ख्या इंडियामध्ये सध्या टॉप रँकिंगला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पण स्पर्धा वगैरे होतात. इथे हे बघा, इथे त्यांचे अवॉर्ड वगैरे आहेत. सो हे बघा सगळीकडे पॅराग्लायडिंग, म्हणजे त्यांच्या बाबाची, इथे जे ओनर आहेत त्यांची आवड दिसते ती. त्यांनी स्टार्ट केलं, जसं मी म्हटलं तुम्हाला की अख्ख्या इंडियामध्ये कमर्शलाइज पहिलं त्यांनीच चालू केलं. त्यांची जी आवड, जी कला होती ती पुढे मुलाला पास ऑन केली आणि तो बऱ्याच वरच्या लेवलला काम करतो आहे. सो आता हे सांगत होते इथून 250 किलोमीटर त्यांनी फ्लाय केलं आहे आणि काहीतरी क्रायटेरिया असतात ते, त्याचं काहीतरी वर्ड पण आहे, आता मला नाही आठवत. सो ते त्यांनी अचीव केलेलं वगैरे. सो बरंच म्हणजे त्यांना वेळ आहे पॅराग्लायडिंगचं. इथे एव्हरीथिंग म्हणजे रिलेटेड पॅराग्लायडिंग दिसतं आहे आम्हाला. आणि इथे मोस्टली येणारी लोक पण पॅराग्लायडिंगसाठी येतात आणि इथे स्टे वगैरे करतात. आपल्याकडे एक मंकी आलाय. हाय मंकी. हे मस्त छान बसून आता जेवणार आहे मी. ॲक्च्युली इथे विराज सर सकाळी बसलेले, म्हटलं यांची जागा आपल्याला घ्यावी लागेल, पटकावी लागेल. स्वतः घेतली आहे. छान मस्त बाजूला नेचर आहे, मस्त कोणत्या तरी पक्ष्यांचे आवाज येत आहेत, जंगलाचा किलबिलाट आहे इथे छान. आणि मस्त स्वच्छ फ्रेश एकदम टेस्टी जेवण आलं आहे. आता त्याचा उपभोग घेतो. शीतल रित्वी बसले आहेत. ॲक्च्युली इथे हे नॉनव्हेज आहे, चिकन, गवारची भाजी, पनीरची भाजी आणि सलाड आणि चपाती वगैरे.
सो ॲक्च्युली आज मी फुल मील करतो आहे. म्हणजे आपण इंडियामध्ये असं नाही करत, आपण व्हेजचा व्हेज जेवतो, नॉनव्हेजचा नॉनव्हेज खातो. बट आपण सोडून बाहेर लोक जनरली असं मिक्स फूड खातात, नॉनव्हेज प्लस व्हेज. सो आता तसं जेवण होतं आहे आपलं. मी फक्त चिकन पनीर चपातीच घेतले, मला बस झालं. एवढंच? आणि जेवण कसं आहे सांग? जेवण कसं आहे? खूप छान. आवडलं तुला? हां. ॲक्च्युली ही जागा अशी आहे की तुम्ही बघा, मी इथे आल्यापासून इतकं असतानासुद्धा मी फोन वगैरे काही हात नाही लावला आहे. म्हणजे हे शूट वगैरे करण्यापुरतं, अदरवाईज नाही, म्हणजे इच्छाच होत नाही आहे. सो अशी जागा आहे की जिथे तुम्हाला फोन वगैरे कशाचीही गरज नाही आहे. फक्त तुमच्यासाठी जागा आहे, तुमचा इनर पीस बाहेर निघण्यासाठी जी जागा आहे, तुम्हाला अनुभवण्यासाठी, स्वतःला अनुभवण्यासाठी.